नमस्कार, डी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। जिजाऊ माता बालक मंदिर गोविंदपूर जोगलेकर वार्ड प्रभाग क्रमांक 3 या बालक मंदिरची स्थापना 1964 साली झाली व सध्या इथे अंगणवाडी क्रमांक 15 व 18 असे 2 अंगणवाडी केंद्र आहेत। पण ही या बालक मंदिरची खूपच दयनीय अवस्था झाली आहे। इथे अंगणवाडीमध्ये चिमुकल्या शिक्षण घेतात, पण ह्या बालक मंदिर अंगणवाडीची इमारत जीर्ण झाली आहे। या इमारतीत भेगा पडलेली व स्लॅब खराब झाली आहे। यात स्वच्छता नाही, शौचालय नाही, लाईट नाही व लहान मुलांना खेळण्याकरिता साहित्य नाही, असे अनेक समस्याचा अंबार पाहावयास मिळतो। यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी सांगितले की अनेकदा तक्रार देण्यात आली, पण कोणीही लक्ष देत नाही। स्वच्छता नाही, ज्यामुळे अंगणवाडी समोर गवत साचलेलं आहे। कोणतीही प्रकारची स्वच्छता नाही। हे सर्व समस्याचे निवारण करण्याकरिता नगर परिषदला व पार्षद यांना वेळोवेळी समस्या सांगितले, पण ते लक्ष देत नाही। अधिकारी सांगतात की याची नोंद नाही, ज्यामुळे कोणीही लक्ष देत नाही। पण शासनाच्या धोरणाअंतर्गत अंगणवाडी सुरू आहे। हे अंगणवाडीकडे लक्ष देण्याची गरज आहे। आपल्यासोबत अंगणवाडी सेविका कविता मेश्राम केंद्र क्रमांक 15 व कविता श्रीसागर केंद्र क्रमांक 18 व मदतनीस प्रमिला येंचिलवार व पुष्पा रंगारी यांनी अनेक समस्या सांगितल्या। तर चला आपण पाहूया अंगणवाडीचा परिसर। जे इमारतीत मोठमोठे भेगा आपल्याला दिसत आहे। मैदानात जिकडे पहा तिकडे कचराच कचरा दिसत आहे। त्यानंतर खोलीत कचरा व गंदगी व मागे दरवाजा नाही, ज्यामुळे सरप किंवा विंचू व कोणतेही जहरीले किडे माकुडे हे अंगणवाडीमध्ये येऊ शकतात। तर चला अंगणवाडी सेविका सोबत चर्चा करूया की नेमकं काय आहे कारण। डी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जिजाऊ माता बालक मंदिर गोविंदपूरमध्ये आलो आहे। या बालक मंदिरची स्थापना 1964 साली स्थापना झालेली आहे, पण याची दयनीय अवस्था आपण बघत आहात। चला पाहूया आपण की हे यांचे जे कर्मचारी आहेत मदतनीस, आपण काय सांगणार जी? माझं नाव कविता मेश्राम आहे, मी इथली सेविका आहे। आमच्या अंगणवाडीला 15-30 मुलं येतात। काही सोय नाही आहे आमच्या अंगणवाडीची। मागचे पण दरवाजे वगैरे तुटले आहेत, पाणी वगैरे बारिशमध्ये खूप गळते। आम्हाला भीती आहे सापाची। आमचे मुलं आलो पण काही करू शकत नाही असे म्हणत आहे। आम्ही खूप हे केलं, पण इथं कचरा वगैरे आहे, सामोर वगैरे सापासुपाची भीती आहे आम्हाला। आमच्या छोट्या मुलांना लाईट वगैरे पण नाही आहे, पिण्याचे पाणी। हे अंगणवाडी 1964 साली जी स्थापना झालेली आहे ना, हे तर नगर परिषदची आहे, तर मग असं काय रजिस्ट्रेशन नाही आहे म्हणून राहिले? असंच दाखवून राहिले, कारण हे अंगणवाडीची म्हणजे हे नगर परिषद मध्ये एडच नाही हे वाली जागा। बरं, हा परिसर व्यवस्थित नाही आहे, कारण रात्रीच्या वेळेले हे अंगणवाडीचा हा परिसर जो आहे तर ते अंगणवाडी म्हणूनच पाहिजे। कारण आपण गेट बंद करायला जावा आपल्या अंगणवाडीच्या तो ताला तोडण्यात येते रात्रीला, आणि मग इथे दारू पिणारे, सिगरेट पिणारे, जुवा खेळणारे, पूर्ण असे काही खाणारे पिणारे लोक त्या पायरीवर बसले राहतात। इकडे तिकडे बाटला फोडणे, काच पसरले राहतात। तर ही अंगणवाडी आपली शाळा आहे, ही काही दारूचा हा अड्डा नाही आहे की तुम्ही इथे येऊन बसाल हे सगळे आपले व्यसन सुरू करा। हा बरोबर नाही आहे। पण आम्ही किती वेळा सांगितलो वार्ड मेंबरले ह्या तक्रारी, पण कोणी ऐकून घेत नाही। आता आम्ही सांगणंच बंद करून दिलं। आता हे पुढील जे तक्रार आपण गोंदियाचे लाडले आमदार विनोद भाऊ अग्रवाल यांना निवेदन देणार आहात का? हो, बरं, देऊ आपण, त्यांना भेटू।
ना हे स्वच्छताविषयी विषयी पण बोलू आपण, कारण आम्ही त्यांना सांगू की आम्हाला सगळे पूर्ण अंगणवाडीच्या परिसरात तुम्ही गटू लावून द्या, स्वच्छ करून द्या. नमस्कार, मी कविता, अंगणवाडी सेविका कुमारी कविता क्षीरसागर, जोगलेकर वार्ड, गोविंदपूर गोंदिया इथं स्थगित आहे बालवाडी. हे आपल्या बालवाडीची समस्या कोणती आहे ते सविस्तर सांगा. आमच्या शाळेची पटांगण आहे, ते आम्हाला गठू लावून दिल्या पाहिजे आणि तिथं मुलांना खेळायसाठी खेळणी वगैरे लावून दिल्या पाहिजे. इथं शौचालयाची व्यवस्था पण नाही आहे. शौचालय वगैरे काहीच नाही, साधनच नाही, तिथे वगैरे आहे, नळाची साधन नाही आहे. बरं, इथं जे आपण सांगता की इथं लाईट पण नाही आहे, काय नेमकं काय कारण आहे की लाईट नाही आहे? आता तर हे उन्हाचे दिवस होऊन राहिले. लाईट होती, लाईट होती आधी, पण ते वाचनालयामुळे लाईट गेली, बिल भरलं नाही, त्याच्यामुळे ते कनेक्शन काढून नेलं त्यांनी. तेव्हाचे नळ लाईट नाही आणि काहीच नाही. तिथलं ते स्लॅब आहे ते पण पूर्ण पडलेलं आहे आणि 1-2 वेळा म्हणजे पडली पण मुलांना वाचले ते मुलं, आणि मागच्या साईडला पण होते ते पण पडले आणि दिवाळीला पडलेले आहेत. त्याच्यामुळे मुलांची भीती वाटते, तर हे दुरुस्ती करून दिल्या पाहिजे.